नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहे उन्हाळ्यातला एक खास पदार्थ. कारण तो पारंपरिक पद्धतीने करायला जरा वेळ लागू शकतो, म्हणून मी आज तुमच्यासाठी खास छोटीशी रेसिपी आणली आहे आणि तरीही तुम्ही वर्षभरही टिकवू शकता. हा पदार्थ म्हणजे आहे कैरीचा छुंदा. तर पारंपरिक पद्धतीने 4 ते 5 दिवस या छुंदा करायला लागतात. त्याच्यामध्ये कैरीचा किस आणि साखर घालून छान उन्हात ठेवली जाते बरणी मुरवण्यासाठी. पण आज आपण इन्स्टंट करतोय. तर कैरी घ्यायची आहे, सोलून घ्यायचे आणि किसणीच्या जाडसर भागाकडनं याचा किस करून घ्यायचा आहे जाडसर. ही कैरी थोडी पिकलेली निघाली आहे आणि आणल्यानंतर 2 दिवसांनी केल्यामुळे जर ती पिवळसर आणि त्याचं तुम्हाला असं वाटतं की किस दिसत नाही आहे, पण तुम्ही जर जाडसर भागाने छान करकरीत कैरी घेतली तर छान किस दिसणार आहे. असं करा. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि हळद घालून याला 5 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर कैरीचा किस जितका आहे तेवढी बरोबरीने साखर घालायची आणि अर्धा तासासाठी हे मिश्रण आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे हे छान आंबटपणामुळे, कैरीच्या आंबटपणामुळे साखर मस्त पाणी सुटतं त्याला साखरेला आणि हे मस्त रसरशीत असं प्रकरण तयार होतं. त्यानंतर याला पॅनमध्ये घालायचं. 2 चमचे अगदी काश्मीरी लाल तिखट, 1-1.5 चमचा जिरेपूड, 2 लवंगा आणि दालचिनीचे छोटे 3 तुकडे घालायचे. दालचिनी आणि लवंगमुळे याला एकदम उत्तम स्वाद येतो आणि काश्मीरी लाल तिखटामुळे सुरेख रंगही येतो. तर असं हे आंबट, गोड, तिखट प्रकरण अतिशय लवकर तयार होतं. अगदी 5 ते 6 मिनटात हे असं घट्ट गोळा मिश्रण व्हायला तयार होतं. गोळा नाही करायचं पण मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर आपण बघायचं की साखरेला जर एक तार येत असेल तर तोपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे. 6 मिनटंच अगदी लागतात बरोबर आणि मग हे गॅस बंद करून मिश्रण बाजूला काढून घ्यायचं. तुम्ही मोठ्या प्रमाणात करणार असाल तर हवाबंद बरणीमध्ये हे बाहेरही ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवायचीही गरज नाही, कारण ते चांगलं शिजलेलं असतं आणि साखरेमुळे प्रिझर्वेटिव्हचं कामही छान केलं जातं. साधा वरण भात आणि हा कैरीचा छुंदा अप्रतिम जेवण होतं. साध्या जेवणालाही हा छुंदा एकदम मस्त चविष्ट बनवून टाकतो आणि खूप सोपं होतं आपलं स्वयंपाक करणं. त्यामुळे या पद्धतीने असा इन्स्टंट कैरीचा छुंदा नक्की करून बघा. तुम्हाला फार ही चव आवडणार आहे आणि हा व्हिडिओ आणि ही कृती आवडली असेल तर जरूर एक लाईक करायला मात्र विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.